नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये आजच्या म्हणजे 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आता गौतमने सरकारच्या डोळ्यात फूक मारून तिचे लेन्स खाली पाडले आहेत आणि त्यासोबतच तिचा एक डोळा निळा आणि एक ब्राऊन आता समोर येतो. आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर कान्हाचं एक सत्य रिव्हील झालंय की त्याचे आई बाबा जिवंत आहे. सखीशी बोलता बोलता आता कान्हाच्या तोंडातून निघालं की तो परवाच त्याच्या आईला भेटून आला होता. आता सखी त्याला जाब विचारते सुद्धा. तर बघूया प्रेक्षकांना, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. कसं काय झालं ते जाणून घेण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आजचा भाग सुरू होतो. आता या सरकारने सांगितल्याप्रमाणे मीनाक्षी आता सगळ्या गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेते आणि मीनाक्षी आता त्याचं कारण असं देते की मला सखीला या सगळ्या प्रकरणात अडकवायचं होतं. माझी इच्छा अशी होती की सखी तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून उतरलेली पाहिजे, जेणेकरून तुम्ही सगळ्या बायका तिला चाळीतून हाकलून देणार. आता हे ऐकून सरकारने जसं आता मीनाक्षीला म्हटलं होतं की सगळ्या बायांचा शिवा श्राप आहे जे तुला लागेल, तसंच होतं. त्या सगळ्या बायका मीनाक्षीवर भडकतात आणि तिला मनात येईल ते बोलू लागतात. एक चाळीतली बाई आता मीनाक्षीवर एकदम भडकते आणि तिला म्हणते, काय बाई आहे ग तू, तुला थोडी तरी लाज नाही वाटली का? आणि परीची आई म्हणते, हो ना, हिने तर माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, हिला तर पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे. आता मीनाक्षीला खूप त्रास होत असतो, खूप तिला सहन करावं लागत असतं सरकारने सांगितल्याप्रमाणे, नाहीतर ही या दोघांना घरातून हाकलून देणार. म्हणून आता मीनाक्षी सुद्धा गप्प असते आणि सगळे शिव्याश्राप जे असतात ते आता ती स्वतःवर घेऊन घेते. पण आता कान्हाला इथे माहिती असतं की हे सरकारने केलंय, म्हणजे मनस्विनीने. तर आता इथे कान्हा बघत असतो सगळं, पण तो मनात म्हणतो की मला माहिती आहे मीनाक्षी काकू असं काही नाही करू शकत. आणि कान्हाला आठवतं सुद्धा की सरकारने स्वतः याला काल रात्री फोन करून सांगितलं होतं की हे सगळं तिने केलंय. तर इथे काय होतं, आता सखी सुद्धा मीनाक्षीला बोलू लागते आणि म्हणते, काकू खरंच तू हे सगळं केलंयस? अगं मी तुला काय समजलं आणि तू काय निघालीस? फक्त तू मला चाडीतून बाहेर काढण्यासाठी इतक्या लहान मुलाच्या जीवाशी तू खेळलीस? बाप रे काकू. आता मीनाक्षीला सगळं सहन करावं लागतं, पण ती खूप रडत असते. आणि सखी आता मीनाक्षीला पुढे हे सुद्धा म्हणते की तीच मीनाक्षी काकू आहेस ना तू, जी दरवर्षी आवर्जून बाळकृष्णाचा पाळणा सजवते, रामकृष्णाच्या जन्माला गाणे गाते, लहान मुलाच्या संस्थेमध्ये डोनेशन्स देते आणि अनाथ मुलांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करते. तू तीच मीनाक्षी काकू आहेस ना? अगं काकू, हे सगळं करताना तुला लाज वाटली पाहिजे. आणि तिच्या बरोबर आता बाकी चाळीतल्या बाया सुद्धा म्हणतात की जगातला कुठल्याच मुलाला या मीनाक्षी सारखी आई मिळू नये. आणि परीची आई म्हणते, हो मी देवाकडे प्रार्थनाच करेल की तुला कधीच सुख मिळू नये. आता मीनाक्षी इथे सगळं काही सहन करत असते आणि दुसरीकडे मनस्विनी तिच्या खोलीत असते आणि मनस्विनी खूप खुश असते. तिला वाटत असतं तसंच होत असतं, कारण आता मनस्विनी स्वतःला आरशासमोर अशी ती उभी असते आणि बघते आणि म्हणते, मज्जा येईल आता. तिथे त्या मीनाक्षीला सगळे ऐकवत असतील आणि तितक्यात या सरकारला म्हणजे मनस्विनीला फोन येतो. आणि बघत राहा प्रेक्षकांनो, हा जो फोन असतो तो त्याच माणसाचा असतो जो लपून आता कान्हा आणि सखीवर नजर ठेवत असतो. त्याचा चेहरा आपल्यावर आता आपल्या समोर रिव्हील नाही केलाय. तर हा आता मनस्विनीला फोनवर सांगू लागतो की सरकार एक पण डेथ नाही झाली आणि सगळी मुलं सुखरूप आहेत. आता हे ऐकून मनस्विनीला धक्का बसतो आणि मनस्विनी म्हणते, व्हॉट? तर त्यावर आता हा माणूस जो हिचाच माणूस असतो तो आता तिला कॉलवर सांगू लागतो की हो, रात्री एका डॉक्टरांची टीम आली, त्यांना कोणी बोलावलं काय माहिती, पण एक माणूस आला होता त्यांना घेऊन आणि त्यांनी मग त्या मुलांवर ट्रीटमेंट केली. तर आता ही मनस्विनी म्हणते, काय ट्रीटमेंट केली? मग त्यांचे पैसे कोणी दिले? तर आता हा माणूस म्हणतो, ते नाही माहिती सरकार, उलट त्या चाळीतल्या मुलांना डॉक्टर मिळणार नाही याची सोय तर तुम्ही केलीच होती, पण ह्या डॉक्टरची टीम कशी आली, कुठून आली माहिती नाही सरकार, आणि सगळी मुलं सुखरूप आहे. त्या डॉक्टरांची टीम तिथे रात्री थांबली पण नाही, रात्रीच निघून गेली. तर आता मनस्विनीला हे ऐकून खूप आश्चर्य वाटतं आणि आता मनस्विनी रागातच फोन कट करते आणि ती स्वतःला म्हणते, कोण आहे हा माणूस? तर प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे की कान्हाने आता हे सगळं केलं असतं. तिथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि मीनाक्षी सगळ्या साडीतल्या बायांसमोर आता हातपाय जोडते आणि म्हणते, प्लीज मला माफ करा, प्लीज मला एक संधी द्या ना चूक सुधारण्याची. आणि आता मीनाक्षी रडतच हे सगळं बोलत असते. तर ह्या बाया आता खूप तिला हेडसवाडस करतात आणि मीनाक्षीचा हात ओढवाड करू लागतात आणि एक बाई तिला म्हणते, काही संधी बिंदी मिळणार नाहीये तुला, चल. आणि सगळ्या बाया आता मीनाक्षीला घेरतात आणि धक्के मारून चाळीच्या बाहेर हाकलतात. पण इथे सखीला आता खूप मोठा धक्का बसतो आणि सखी मनात विचार करत असते की ही तीच मीनाक्षी काकू आहे ना, पण ही माझा इतका तिरस्कार करते. पण रियालिटी तर हेच आहे प्रेक्षकांनो की मीनाक्षी खरंच सखीचा तिरस्कार करते. आता इथे सखीला काहीच समजत नसतं. तितक्यात काय होतं, सखी रडू लागते. तर आता परी सखीला आवाज देते आणि म्हणते, टीचर. आणि सखी आता अशी खाली, परी काय म्हणते ते ऐकण्यासाठी खाली झुकते. तर परी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसते. आता सखी परीला मिठी मारते आणि एक एक चाळीतले करून सगळे लहान मुलं सखीला आता परत मिठी मारतात.
जेव्हा आता सखीला कळेल की हे सगळं मनस्विनीने केलंय, तेव्हा आता सखी काय करेल? खरंच सखीला लवकरच सत्य कळून आता या मनस्विनीला तिच्या या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे, तेही लवकरच. तर बाहेर आता चाळीत सगळ्या बाया आता मीनाक्षीला हेडसवाडस करू लागतात आणि धक्के देऊन बाहेर हाकलणार असतात. तितक्यात आता कान्हा जातो आणि सगळ्या बायांना समजावून सांगतो. त्यांना थांबवतो आणि कान्हा म्हणतो, प्लीज त्यांना सोडा, मी रिक्वेस्ट करतो. तर आधी तर ह्या बाया ऐकत नाही, तर कान्हा म्हणतो, प्लीज तुमच्या कानासाठी माझ्यासाठी तर ऐका. तेव्हा कुठे आता ह्या बाया जाऊन ऐकतात आणि मीनाक्षीचा अजून तिरस्कार करून तोंड वाकडं तिकडं करून त्या तिथून निघून जातात. इथे आता मीनाक्षी रडू लागते आणि कान्हा आता मीनाक्षीला म्हणतो, जेव्हा हे लोक एकट्यातच असतात, की मला तुमचा राग नाही येत आहे, उलट तुमची दया येत आहे. आता मीनाक्षी कानाकडे बघूच लागते, तर कान्हा म्हणतो, काय ना, जो गुन्हा तुम्ही केलाच नाही आहे त्याची शिक्षा तुम्हाला सरकार देत आहे. पुढे आता कान्हा म्हणतो मीनाक्षीला, की तुम्ही आता जा इथून आणि पुन्हा इथे कधीच येऊ नका. काय ना, तुमची वेळ सध्या वाईट आहे आणि इथल्या लोकांचा राग तुम्ही सहन नाही करू शकाल. आता तरी मीनाक्षी रडूच लागते. तर आता कान्हा म्हणतो, पण एका गोष्टीची मला खात्री आहे की हे जे सगळं काही झालं आहे ना, ते तुम्ही नाही, सरकारने केलंय. आणि कान्हा आता मीनाक्षीला तिथून जायला सांगतो आणि मीनाक्षी आता रडतच कारमध्ये बसते आणि निघून जाते. आणि आता मीनाक्षी निघून गेल्यावर कान्हा आता ठरवतो की सरकारला तो पर्सनली स्वतः आता दुश्मनी करेल तिच्याशी आणि उद्ध्वस्त करेल, कारण ती लहान मुलाच्या जीवाशी खेळली आहे. आता कान्हा म्हणतो की तुमच्या आणि माझ्या राजकारणाच्या पलीकडे आहे, तुम्ही हे योग्य नाही केलं आणि निरागस मुलांच्या जीवावर उठलात. त्यामुळे आता तुमची आणि माझी लढाई पर्सनल झाली आहे, त्याची धार वाढली आहे सरकार आता. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे काय होतं, काल ज्या बाया आता सखीला खूप बोलत होत्या, तिला चाळीतून हाकलून देत होत्या, तिला जा असं म्हणत होत्या, मनात आलं काय काय ते बोलत होत्या, त्या आता सखीला म्हणजे हात जोडून माफी मागतात तिची. तर काय होतं, सानप काकांची जी बायको असते ती आता हात जोडते सखी समोर आणि म्हणते, सखी प्लीज आम्हाला माफ कर ग. दाभाडे मावशी समोर येतात आणि म्हणतात, मी तुम्हाला सांगत होते ना की सखी असं करूच शकत नाही, मी तिला ओळखते ना, असले वाईट विचार तिच्या मनात येऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा ना, या रागाच्या भरात तिला मनात आलं ते बोललात तिला, आणि किती घाणेरडे आणि खालच्या पातळीचे आरोप तुम्ही तिच्यावर केलेत. तर आता परीची जी आई असते ती म्हणते, मावशी खरंच चुकलं आमचं, पण वेळच तशी होती. तर दाभाडे मावशी म्हणतात, हो ना, मग ती वेळच तर महत्वाची असते, कारण वाईट वेळ आली तेव्हाच कळतं की कोण चांगलं, कोण वाईट, कोण आपलं आणि कोण परकं. तर बघा प्रेक्षकांनो, आता सखी काय करते, सखी आता दाभाडे मावशींना म्हणते की नका आता त्यांना इतकं बोलू, जाऊ द्या मावशी. आणि सखी आता सगळ्या बायकांना म्हणते, तुम्ही नका मला आता माफी मागू, कदाचित तुमच्या जागी मी असते तर मी पण हेच केलं असतं. तुमच्यातली आई मला बोलली होती आणि एका आईला आपल्या मुलांविषयी काय वाटतं याची मला चांगलीच कल्पना आहे. आणि सखी आता स्वतःच हात जोडते या सगळ्या बायांसमोर, चाडकऱ्यांसमोर, आणि म्हणते, उलट जर शक्य झालं तर तुम्ही मलाच माफ करा, कारण आज माझ्या घरच्यांमुळे तुम्हाला हा असा दिवस बघावा लागला, खरंच मला माफ करा, सॉरी, असं आता सखी हात जोडून सगळ्यांसमोर म्हणत असते. आणि आता बाकीच्या बाया चाडकऱ्या चाळीतल्या त्या तिला समजून घेतात आणि परीची आई आता सखीला मिठी मारते. पण आता सखीच्या मनात सुरू असतं की काकू अशी वागेल असं मला वाटलं नव्हतं, पण ही गोष्ट आता गौतम काका आणि परशु काकाला माहिती असेल का? तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतम ड्रिंक करत असतो. हो, तो परत आता ड्रिंकवर लागलाय, मध्ये त्यांनी ब्रेक घेतला होता आणि तो आता विचार करत असतो, या सरकारबद्दल बबडूला सांगू की नाही. आधीच ते बिचारे टेन्शनमध्ये आहे, त्यात माझ्याकडे वहिनी विरोधात ठोस पुरावा पण नाही आहे. आणि गौतम आता स्वतःला म्हणतो की हा काय प्रकार आहे, का बरं वहिनी असं वागत असेल. तितक्यात काय होतं, उर्मिला तिथे येते आणि ते शेंगदाणे वगैरे काहीतरी घेऊन येते गौतमसाठी आणि जोरात टेबलवर आपटत आता गौतमला म्हणते, घे, जे तू मागितलं होतं आणून दिलं मी. आणि काय रे गौतम, सकाळी सकाळी तू सुरू केलंस. आणि पुढे आता ही उर्मिला म्हणते, हा, सरकारने परत तुझं बटन सुरू केलं वाटतं. आता गौतम हिच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो, तरी आता ही बोलूच लागते. आणि पुढे आता उर्मिला म्हणते, तरी मी तुला सांगत होते सरकारच्या वाट्याला जाऊ नकोस, तिला हलक्यात घेऊ नकोस, पण तू काही माझं ऐकलं नाही. अरे गौतम, ती नागिन आहे, नागिन, आणि ती नागिन आहे तर फणा तर ती काढणारच आहे ना. आणि उर्मिला आता गौतमला समजून सांगते की गौतम अजूनही वेळ गेली नाहीये, तिच्या नादी लागू नको. आता गौतम तो उर्मिलाला इग्नोर करतो, पण मनात तो म्हणतो, काय करावं या बाईचं, ही नेमकी सरकारला घाबरते की काय, नेहमी वहिनीचं गुणगान करत असते ही. उर्मिला तर तिथून निघून जाते. पण आता हाच जो तिने आता आणून दिलाय गौतम जवळ शेंगदाणे वगैरे, यावरूनच आता गौतमला सुचतं की याची फुंकर मारून आता मनस्विनीच्या डोळ्यात टाकायचं. तर बघा प्रेक्षकांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि चाळीतले सगळी लोक आता नॉर्मल झाली असतात आणि सगळे आता सखीसोबत छान वागत असतात. तर कान्हा आता सखीची मजा घेणार आहे, चेष्टा करणार आहे सगळ्यांसमोर. इथे काय होतं, सखी एका मुलाला भात चारते आणि त्यात परी विचारते की मॅडम या भाताला इंग्लिशमध्ये काय म्हणतो. तर आता सखी सांगते, ओव्हर कुक राईस. तर कान्हा म्हणतो, मजाच नाही, इंग्रजी भाषेत मजाच नाहीये. जी भाषा बोलण्यात, मराठीमध्ये जी भाषा बोलण्यात एन्जॉय येते ना, मजा येते ना,
ती इंग्लिशमध्ये मिळतच नाही. काय असतं हे ओव्हर कुक राईस नाही का? त्यापेक्षा आपला गुळगुड्या भात म्हणजे कसं आहे ना, म्हटल्या क्षणी माणसाचं पोट भरतं असं आता कान्हा म्हणू लागतो सगळ्यांसमोर. आणि सगळे आता चाळीतले हसू लागतात आणि म्हणतात हा बरोबर आहे. तर मग आता कान्हा काय करतो, सखीला विचारतो की मला सांगा वरण भाताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर सखी म्हणते सोपं आहे, टार राईस. तर आता कान्हा म्हणतो मग वरण भात मीठ लिंबू लोणचं वाह याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सांगा. तर आता सखी सांगू लागते. तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो पण आता मी जे फील घेऊन सांगितलं तसं सांगा हा इंग्रजीत सुद्धा. तर इथे आता सखी सुद्धा काही कमी नाहीये. सखी आता कान्हाकडे चिडत बघते. तर कान्हा म्हणतो बरं जाऊ द्या, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला 5 शब्द सांगतो, त्याचा फील घेऊन त्याच पद्धतीने तुम्ही मला इंग्लिशमध्ये सांगा. ते जर तुम्ही सांगितलं तर मग मी तुम्हाला मानलं. आता सखी सुद्धा हो असं म्हणते. तर बघत राहा प्रेक्षकांना, आता कान्हाचे जे शब्द असतात ना ते अतरंगी असतात. आता कान्हा म्हणतो मिसळचं वरण, आईस पाईस, खरकट, उष्ट असे शब्द आता तो सखीला देतो, म्हणजे तिला कन्फ्यूज करतो. आणि शेवटचा शब्द आता कान्हा देतो सखीला येडकोट येडकोट. तर आता काय होतं, सगळेजण आता हसू लागतात आणि सखीला सुद्धा आता प्रश्नच पडतो काय बोलू म्हणून. आता सखीचा इथे हसू होतो आणि सखी आता कानाचा बदला सुद्धा घेणाऱ्या समोर. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आता परशू मनस्विनीला म्हणतो, जे घाबरतच म्हणतो तो की सरकार तुम्ही आज मीनाक्षीच्या बाबतीत जरा लिमिटच्या वरच वागलात, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. तर बघा आता ही मनस्विनी काय म्हणते, आज ती चक्क नेहमी परशू परशू म्हणणाऱ्या परशुरामला भाऊजी म्हणते आणि मुद्दामच ती अशी करत असते आणि त्याला टॉन्ट मारत असते. तर इथे मनस्विनी आता परशुरामला म्हणते मी तरी काय करू भाऊजी, तिने जर तिचं काम व्यवस्थित केलं असतं तर ही वेळ आलीच नसती. आता भाऊजी तुम्हाला तर माहितीच आहे, तिच्या एका चुकीमुळे आपला डील कॅन्सल झालंय. आता परशुराम बघतच राहतो. तर पुढे आता मनस्विनी म्हणते असं काय बघताय भाऊजी, बिझनेस डील आपला कॅन्सल झालाय ना, आणि कामगारांचा पगार काढायचा आहे आपल्याला. एवढं मोठं आपलं कामात एम्पायर आहे, त्याचे एक्सपेन्सेस असतात, स्टेटस मेंटेन करावं लागतं. आणि परशूच्या कपड्यांकडे आता हात दाखवत आता मनस्विनी म्हणते तर या सगळ्यांवर आता खर्च लागतो भाऊजी. तितक्यात काय होतं, आता गौतमची तिथे एंट्री होते आणि मुद्दामच गौतम आता दारूचा ग्लास आणि ते जे काही शेंगदाणे आणून दिले असतात उर्मिलाने ते टेबलवर आणून ठेवतो तिच्या समोर. आता त्याच्याकडे बघून मनस्विनी गौतमला टोमणा मारते आणि म्हणते बॅक टू स्क्वेअर वन. वाह, तुझ्याकडून अपेक्षा तरी काय करायची, होपलेस असं आता ती गौतमला म्हणते. आता गौतम इथे गप्प असतो. तर काय होतं, आता मनस्विनी परशूला म्हणते काय भाऊजी काहीतरी बोला, कळतंय ना तुम्हाला, आता मीनाक्षीने जे केली ना भाऊजी ते चूक नव्हती, इट वॉज अ क्राईम, गुन्हा होता तो. आणि ही परत आता आपल्या अवतारावर येते आणि परशूला बोट दाखवत त्याला म्हणते की म्हणून गप्प राहायचं. आणि परत आता ही मनस्विनी आपल्या फाईल्स मध्ये काहीतरी बघत असते. तितक्यात आता गौतमला सुचतं आणि गौतम ते जे शेंगदाण्याच्या कुटाचं जे सगळे फत्र असतात, शिल्के असतात, तो असा वर घेतो, ती जी प्लेट असते तो वर घेतो आणि जोरात त्या प्लेटमध्ये फुंकर मारतो. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि दाभाडे मावशी कान्हाला रागवतात आणि म्हणतात कान्हा काय रे, उगाच सखीला त्रास का देतोयस तू, ती इंग्रजी शिकवते ना सगळ्या लेकरांना, त्यांना येत नाही म्हणून, मग का उगाच तिची मस्करी करतोय. तर कान्हा म्हणतो अगं मावशी मी मस्करी नाही करतोय, मी उलट त्यांना सांगत होतो की मराठी शब्द बोलताना जी भावना अशी समोर येते ना, उत्पन्न होते, ते इंग्रजी बोलताना नाही येत, इंग्लिश बोलताना येतच नाही. तर त्यावर आता सखी म्हणते ओके. आणि सखी आता इथे कानाची फिरकी घेते. सखी आता कानाला म्हणते बरं मला सांग, डॉक्टर म्हणताना छान वाटतं की वैद्य, आणि मला सांग शर्ट पॅन्ट घालून जातो मी असं म्हणणं चांगलं वाटतं की कुर्ता पायजामा, सांग. साडीतल्या बाया सुद्धा म्हणतात कानाला आत्ता बोल. आता कान्हा म्हणतो अरे बरं मग मला सांगा, चिंच म्हणताना जसं आता तोंडाला पाणी सुटतं तसं आता इंग्रजीमध्ये बोलताना सुटतं का. तर आता सखी सुद्धा काही कमी नाही आणि सखी म्हणते अच्छा बरं मग मला सांग, तू तुझ्या बायकोला कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जाशील की रात्रीच्या अंधारातल्या मेणबत्तीचं जेवण किंवा मेणबत्तीच्या उजेडातल्या जेवणाला, बोल आता. तर आता सगळे चाळकरी हसू लागतात. आणि आता चाळीतली जी बाई असते एक सानप काकांची बायको, आता ती म्हणते या दोघांना किती गोड भांडता रे तुम्ही दोघं, खरंच म्हणूनच आपण यांना टॉम अँड जेरीचं नाव दिलंय. तर काय होतं, तर ही बाई म्हणते कोणाची तुम्हाला नजर लागायला नको, असेच हसत खेळत संसार करा. आणि सखी सुद्धा आता हसतच कानाकडे बघू लागते. आणि सखी चाळीतल्या एका मुलाला भात चारत असते. तर कान्हा म्हणतो अरे नाही मावशी, मी फक्त माझ्या बायकोची चेष्टा करत होतो, आणि जो मुलगा आपल्या बायकोची चेष्टा करत नाही तो नवरा कसला. आणि कान्हा आता लपूनच सखीला आता डोळा मारतो सगळ्यांसमोर. आणि सखी आता कान्हाकडे चिडतच बघते. तर आता कान्हा म्हणतो लहान मुलाला, तो पण भात चारत असतो, तो म्हणतो ए गुडगुड्या भात खा रे, आणि त्याला भात भरवतो. तर आता तिथे 2-3 बायका असतात ज्या आपल्या मुलाला छान प्रेमाने भरवत असतात. तर हे बघून आता सखीला तिच्या लहानपणीची आठवण येते, जेव्हा तिची खरी आई म्हणजे तेजस्विनी स्वतःच्या हाताने तिला भात चारायची जबरदस्तीने. आणि तिला छान ते क्षण आठवतात ज्यामध्ये आता तेजस्विनी छान अशी सजून वगैरे दाखवते आपल्याला, छान साडी नेसून, आणि लहानपणीची सखी दाखवते
ज्यामध्ये आता प्रेमाने मायेने तेजस्विनी सखीला भरवत असते आणि लहान सखी म्हणत असते नको नाही बस झालं. तर आता तेजस्विनी म्हणत असते तिची खरी आई सखीला की नाही ग, जर तू पूर्ण संपवलं नाहीस तर तू स्ट्रॉंग कशी होशील. आणि हे आठवून आता सखीच्या डोळ्यात इथे पाणी येतं. इथे बघा प्रेक्षकांनो काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी आता गौतमकडे बघत असते आणि गौतम याचीच वाट बघतो. तर लगेच आता मनस्विनीने गौतमकडे बघितल्या गौतम तर पूर्ण जे शेंगदाण्याचा जे फतर असतात जे शिल्के असतात तर तिच्या डोळ्यात टाकतो फुंकर मारून. बरोबर तीर आता निशाण्यावर लागतो आणि सगळे शेंगदाण्याचा जो छिलके असतात ते तिच्या डोळ्यात जातात आणि मनस्विनीला आता त्रास व्हायला लागतो आणि ती तिचा एक डोळा जोराने अशी चोळते. आता तिला त्रास होताना बघून गौतमला खूप आनंद होतो आणि एरवी ती सगळ्यांना त्रासच देत असते. तर काय होतं, आता गौतमचं लक्ष जातं टेबलवर पडलेल्या तिच्या लेन्सकडे. मनस्विनी आता गौतमला म्हणते अरे मूर्ख माणसा काय केलंस तू हे, आणि तिचा एक डोळा झाकूनच असतो. तर गौतम आता या मनस्विनीचे जे लेन्स असतात ते आपल्या हाती घेतो आणि त्या लेन्सकडे आता परशूचं लक्ष सुद्धा जातं आणि आता परशू म्हणतो या मनस्विनीला सरकार हे तुमचे लेन्स आहे का. तर इथे मनस्विनीचा एक डोळा बंदच असतो आणि ती बघू लागते की तिचा जो लेन्स आहे तो गौतमच्या हाती आहे. आता तिला याची कल्पनाच नसते की तो जो लेन्स आहे तो खाली पडलं आणि हिला वाटत असतं की गौतमला माहितीच नाही, पण गौतमला सगळं माहिती असतं. तर मनस्विनी इथे मनात विचार करू लागते की जर गौतमने किंवा परशूने माझा डोळा बघितला तर त्यांना माझा एक डोळा ब्राऊन आणि एक डोळा निळा दिसेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनी स्वतःच्या खोलीत असते आणि ती आता स्वतःला म्हणते की जोपर्यंत हे पूर्ण सत्ता माझ्या हाती येत नाही तोपर्यंत माझं सिक्रेटच राहिलं पाहिजे. आणि ती आता गौतमच्या थोबाडीत मारते सगळ्यांसमोर आणि पुढे ही मनस्विनी ठरवते की त्या मूर्ख सखी आणि मूर्ख कानाला आता समजायला हवं की सरकार काय चीज आहे ते, आणि ही असं काहीतरी करायचं ठरवते. त्यांना दोघांनाही त्रास द्यायचा ठरवते आणि चाडी ती त्याच माणसाला आता पाठवते दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कान्हाच्या तोंडून आता निघून जातं की तो त्याच्या आईला परवाच भेटून आला आणि सखी आता त्याला विचारते की तू तर मला असं सांगितलं होतं की तुझे आई बाबा जिवंत नाहीये. तर बघूया प्रेक्षकांना आता काय होणार आहे येणाऱ्या भागात. कान्हाचे आई बाबा खरंच जिवंत आहे, त्याने का थाप मारली होती की काय आहे, सगळं सत्य होपफुली आपल्याला लवकरच कळेल. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.